सण सौभाग्याचा आणि संस्कृतीचा वटपौर्णिमा विशेष पुरणपोळीची रेसिपी शेअर करत आहे. त्या ठिकाणी 1 पाव हरभरा डाळ घेतली, स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेतली आणि कुकरला आपल्याला शिजवून घ्यायची. चांगलं 2 ते 3 शिट्ट्या कुकरमध्ये करून घ्यायचे. तुम्हाला पातेल्यात शिजवायचे असेल ना तुम्ही पातेल्यात पण शिजवू शकता. त्यात थोडीशी हळद आणि तेल घातलं, 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायचे. आता 1 पाव हरभरा डाळसाठी मी 1 पावापेक्षा पण थोडंसं कमी गूळ इथं वापरलेलं आहे. आमच्या इथं पुरणपोळी बनवताना नेहमीच ती गुळाची बनवल्या जाते. त्यामुळेच गुळाचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला साखरेची करायची असेल तुम्ही साखरेचीही बनवू शकतात. डाळ शिजवल्यानंतर पूर्ण डाळीतलं पाणी आपल्याला निथळून काढायचं. हे डाळीतलं पाणी आपण आमटीसाठी ते वापरू शकतो. लगेच कढईमध्ये डाळ घालून घ्यायची आणि गॅसवर आपल्याला ठेवून द्यायची. जाड बुडाची कढई घ्यायची शक्यतो त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे खिसलेला. आता 15 ते 20 मिनटं हे पुरण शिजायला हे आपल्याला लागतातच. पण तेवढा कमी पुरण दाखवला नाही कारण व्हिडिओ आपला खूपच लाँग झाला असता. पण जेवढं पुरण चांगलं शिजेल तेवढ्या पोळ्या ह्या छान येतात आणि कणकेतून ते बाहेर येत नाही पोळ्या करताना. त्यात वेलची पूड, जायफळ खलबत्त्यामध्ये किसून घातली. मीडियम गॅस करायचा आणि हे पुरण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. शिजवल्यानंतर लगेच गरम गरम पुरणाच्या चाळणीतून घालायचं आणि हे पुरण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. एखाद्या ग्लासाच्या किंवा वाटीच्याच मदतीने पुरण आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पुरण आपलं हे बारीक तयार करून झाले. तर रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. लगेच कणिक मळायला आपण घ्यायची. पातेल्यामध्ये म्हणजे तांब्यामध्ये मी थोडीशी हळद घातली आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता बरेच जणी पुरणपोळी बनवताना अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ वापरता. पण मी तर मैदा न वापरता पूर्ण गव्हाच्याच पिठाच्या पोळ्या इथं बनवत आहे. त्यात थोडीशी पाण्यामध्ये हळद घातली, चिमूटभर मीठ घातलं. म्हणजे रंग पण अगदी सुरेख येतो आपल्या पुरणपोळीला म्हणून मी इथं थोडीशी हळद वापरलेली आहे. आता पुरणपोळीचं पीठ जे आहे ते मी पाण्यामध्ये 15 ते 20 मिनटं हे भिजत घालणार आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर पाहू शकता कणकेचा गोळा त्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चांगलं परातीमध्ये ते चोळून घ्यायचे. जेव्हा तुम्ही ते पीठ चांगलं चोळसाल तेव्हा त्याच्या पुरणपोळ्या अगदी छान तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पोळ्या आपल्या बनवून इथं तयार होतात. आता प्रत्येकाचीच पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. बरंच जणी पाण्यामध्ये भिजत नाही घालत उंडा, पण मी कणकेचा उंडा हा पाण्यामध्ये भिजत घातले. त्याच्यामुळे पुरणपोळ्या खूप छान होतात. एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा. लगेच पोळ्या आपल्याला करायला घ्यायचे. आता कणकेचा उंडा घ्यायचा आहे. लहान मोठी साईज तुम्ही कशीही घेऊ शकतात. तुम्हाला किती मोठी आकाराची पुरणपोळी पाहिजे त्यानुसार तुम्ही कणकेचा उंडा इथं वापरायचा. कणकेचा उंडा घ्यायचा ते व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला पुरीसारखं करून घ्यायचे आणि सारण आपल्याला लागेल तेवढं ते करून घ्यायचे. आता जेवढं सारण असतं तेवढ्या त्या पोळ्या ह्या छान येतात. अगदी कणकेचा उंडा खाली प्रेस करून घ्यायचा आणि वर अगदी असं तोंड त्याचं पॅक करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. त्यातून ते सारण आपलं अजिबात बाहेर येत नसते अशा पद्धतीनं उंडा जर भरला तर. आता तवा मी आधीच गरम करायला ठेवला आहे. त्यावर ह्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायचे. पीठ लावून घ्यायचे आहेत. आता पोळ्या बनवताना नेहमीच आपल्याला गॅस हा मोठा ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरतीच पोळ्या करू नका, नाहीतर पोळ्या ह्या चांगल्या येत नाही. म्हणून पुरणपोळी बनवताना नेहमीच मोठा गॅस इथं करायचा आहे. आता जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त जाळी ठेवायची नाही. मीडियम साईजची पोळी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. इथे मी छोट्या छोट्याच आकाराच्या पोळ्या इथं लाटून घेतो. मग हवं असल्यास तुम्ही मोठ्या आकाराची ही पोळी बनवू शकतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही पुरणपोळी ही पूर्ण लाटून घ्यायची. तवा आधीच गरम झालेला होता आपला, त्यावरच ही पुरणपोळी घालून घ्यायची. दोघी साईडनं मोठ्या गॅसवरती आपल्याला आलटून पलटून करून तेल तूप लावून तुम्ही भाजू शकतात. हवं असल्यास तुम्हाला तेल लावून पण भाजू शकतात किंवा तूप लावून पण इथं पुरणपोळ्या भाजू शकतात. दोघी साईडनं मी इथं तूप वापरणार आहे. तूप लावून पोळ्या ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. अगदी गुबगुबीत पुरणपोळी आपली बनवून इथं तयार झाली आहे. दोघी साईडने जर तूप लावायचं हवं असल्यास तुम्ही तेल पण वापरू शकतात. मस्त दोघी साईडनं पुरणपोळी चांगली आलटून पलटून करून चट्टे पडेल डाग पडतील इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे. म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला पण अगदी चविष्ट लागतात. अशा पद्धतीनं जे बाकीचं राहिलेलं सारण आहे त्याच्या मी पुरणपोळ्या बनवत आहे. आता आपल्या इथं पुरणपोळ्या इथं बनून तयार झाले आहेत. या पुरणपोळीसोबत तुम्ही दूध खाऊ शकतात किंवा आंब्याच्या रसासोबत ही पुरणपोळ्या खाऊ शकतात. पण मी आज फक्त पुरणपोळीचीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली. तर आजपासून 2 ते 3 दिवस मी एकसारख्या पुरणपोळीचेच व्हिडिओ तुमच्यासोबत टाकणार आहे. कारण की भरपूर मी आज व्हिडिओ काढलेत वेगवेगळ्या पुरणपोळ्यांचे. याआधी पण टाकले होते. पण आज पण जरा वेगवेगळ्या पुरणपोळीचेच व्हिडिओ मी काढले आहेत. ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तेल पुरणपोळीचे पण व्हिडिओ मी काढलेले आहे. त्यासोबत तूप लावून घ्यायचं आणि आपल्या पोळ्या इथं बनवून तयार झाले. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झालं तर. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.